going to see the second chapter, that is systematics in living organism. In the last lecture, we have seen the chart of the R.H. Whittaker and 5 kingdom system classification. In the last lecture, I have told that remaining part we are going to study in the next lecture. मी मागच्या वेळेला एक चार्ट काढून दिला होता किंवा ट्री डायग्राम आणि त्याच्यात 9 मुद्दे मी घेतलेले होते विथ द 5 कॉलम्स. असे 5 कॉलम्स केले होते आणि 5 कॉलम्स मध्ये मी त्याची प्रत्येकाची माहिती दिली होती. त्याच ते राहिलेले भाग आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत हे मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं. आज आपण पुढचा भाग बघूया की काय काय आहे. पहिला किंगडम ज्या मी कधी केला होता किंगडम मोनेरा, त्यातला 10वा मुद्दा आपण न्यूक्लियस बघूया. आपण कुठलाही सेल बघितला की त्याच्यात न्यूक्लियस बघतो. मग मोनेरामध्ये न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, त्यातला न्यूक्लियस हा वेल डेव्हलप झालेला नाहीये. नंतर आहे मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गेनेल्स आर ॲब्सेंट. मेंबर बॉन्ड सेल ऑर्गेनेल्स काय आहे त्याच्यात ॲब्सेंट आहे. न्यूक्लियस नाहीये व्यवस्थित. सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स, सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स म्हणजे नेमकं काय काय आहे तर तुम्ही 10वीला बघितलेलं आहे सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स. मग त्यात काय काय येतं, मायट्रोकॉन्ड्रिया येतो, रायबोझोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, क्लोरोप्लास्ट, हे सगळे स्ट्रक्चर काय मोनेरामध्ये ॲब्सेंट आहे. नाउ दिस किंगडम मोनेरा, according to environmental conditions, it is well differentiated into 4 types. First is Archibacteria, second is Eubacteria, third is Cyanobacteria, and fourth is Acetinomycetes. आता Archibacteria is also called as fossil type of bacteria. Eubacteria is also known as Probacteria. Cyanobacteria is green bacteria, and Acetinomycetes is a ग्रीन अल्गी बॅक्टेरिया. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत. आता प्रॅक्टिकल आपण हे सगळे बॅक्टेरिया डिटेलमध्ये ह्याचे स्ट्रक्चर म्हणजे आजची बॅक्टेरियामध्ये आपण एक बॅक्टेरिया बघणार आहोत, दॅट इज कोकाय बॅक्टेरिया. कुठला बॅक्टेरिया बघणार आहोत प्रॅक्टिकलला, कोकाय बॅक्टेरिया. नाउ दिस कोकाय बॅक्टेरिया किंवा आपण मिथॅनोजेनेसिस म्हणूया त्याला. दुसरा अजून एक एक्झाम्पल आहे मिथॅनोजेनेसिस बॅक्टेरिया. हे 2 बॅक्टेरियाचे प्रकार आहेत. आता कोकाय बॅक्टेरिया किंवा ज्याला आपण म्हणतो लॅक्टोबॅसिलस विच इज फॉर्म्ड इन द कर्ड. कर्ड म्हणजे दही. दह्यामध्ये जो बॅक्टेरिया प्रेझेंट असतो मग तो बॅक्टेरिया लॅक्टोबॅक्टेरिया इट इज इन फॉर्म ऑफ आर्चिबॅक्टेरिया. मिथॅनोजेनेसिस आपण गोबर गॅस किंवा बायोगॅस म्हणतो. ज्याला ते फर्मंट होत असतं त्याला जो गॅस त्याच्यात तयार होत असतो त्यात बॅक्टेरिया जो प्रेझेंट असतो तो मिथॅनोजेनेसिस असतो. मग ह्या बॅक्टेरियाचे स्ट्रक्चर्स कसे आहेत तर हे बघितलं तर बॅक्टेरिया इज ऑफ डिफरंट फॉर्म. कारण आपण मोनेरामध्ये बघितलेलं इट इज फाउंड एव्हरीवेअर. ऑकरन्स बघितलं तर ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंटचा अर्थ एव्हरीवेअर. आता बॅक्टेरिया बघितलं तर इट इज ऑफ व्हेरियस टाइप. स्पेरिकल आहे, नंतर रॉड शेप आहे. पहिला स्पेरिकल, दुसरा रॉड, नंतर कोमा शेप्ड आहे, स्पायरलियम शेप्ड आहे. बॅक्टेरिया इज ऑफ व्हेरियस फॉर्म्स and in this the nucleus is not well developed. It is having the cell wall. It is made up of cellulose. आपण मागच्या लेक्चरला हे कॅरेक्टर्स बघितले पण आपण हा बॅक्टेरिया आपण तर स्टडी करणार आहोत इन डिटेल. मी आता फक्त सुरुवात केली. इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर. It consists of various forms, that is spherical, rod shape, comma shape and spiral shape. आता दुसरा आपण बघितला यूबॅक्टेरिया किंवा ट्रू बॅक्टेरिया. त्याचं एक्झाम्पल आहे नॉक्टस. एक्झाम्पल काय नॉक्टस. नाउ दिस नॉक्टस इट इज अ नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया प्रेझेंट इन द वॉटर. शेवाळ आहे एका प्रकारचे. तो या पद्धतीने असतो. तुला बाहेरची जी लेअर आहे हे म्युसिलेज कंटेंट असतं. ह्या म्युसिलेज मध्ये आत जे सेल्स असतात हा काय सेल वॉल आहे.
This cell wall is made up of mucilage. Mucilage म्हणजे चिकट असतं. हे पाण्यात गेला की घसरतात. ते वेगळे, शेवाळे वेगळे आणि हा शेवाळ्याबरोबर एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतो बॅक्टेरियाचा, ज्याचं नाव आहे नॉस्टॉक. आता ह्या सेल वॉल हा कशाने बनलेला आहे सांगितलेला आहे, म्युसिलेजनी. म्हणजे आतला जो स्ट्रक्चर आहे त्याच्यात एक सेल असा असतो ज्याला आपण म्हणतो हेट्रोसिस्ट. This heterocyst it do the fix the atmospheric nitrogen. या हेट्रोसिस्ट मध्ये काय होतं, atmospheric nitrogen फिक्स होतं and convert into nitrates and nitrites. म्हणजे हे काय करतं, नॅचरली ऍक्ट ॲज अ बायो फर्टिलायझर. बघा, पहिलं काय करतो, दही बनवायला मदत करतो. दुसरं इट हेल्प्स इन द फर्टिलायझर. आता प्रत्येक वेळेला प्रत्येक बॅक्टेरिया हा वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतो. हा बॅक्टेरिया काय करतो, गॅस तयार करायला मदत करत असतो बॅक्टेरिया. आता ह्याच पद्धतीने ॲसिथ्रोमायसिटिस पण बघितलं आपण, तर इट इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. हे झालं तुमचं किंगडम मोनेरा. आता ह्याच पद्धतीने आपण किंगडम प्रोटिस्टा बघूया. प्रोटिस्टा मध्ये काय आहे नेमकं, तर प्रोटिस्टा मध्ये न्यूक्लियस, ह्याच्यात सुद्धा इट डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ह्याच्यात सुद्धा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नाही. इट डू नॉट हॅव द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस इज नॉट डेव्हलप्ड. सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स, हे सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स आहेत का, नाही. सेल बॉन्ड ऑर्गेनेल्स आर ऍब्सेंट. आता हा प्रोटिस्टा किती प्रकारचा आहे, दिस प्रोटिस्टा इट इज ऑफ 3 टाइप्स. प्लांट लाईक प्रोटिस्टा, कसा आहे, झाडासारखा दिसणारा प्रोटिस्टा, प्लांट लाईक प्रोटिस्टा. दुसरा आहे एनिमल लाईक प्रोटिस्टा, एनिमल लाईक प्रोटिस्टा. थर्ड फंजाय लाईक प्रोटिस्टा, म्हणजे बुरशी असते त्या पद्धतीने हा प्रोटिस्टा दिसतो. मग प्लांट लाईक प्रोटिस्टा ह्याच्यातलं एक्झाम्पल आपण बघितलं तर पहिल्या ह्याच्यात आहे एक्झाम्पल डायॲटम. इट इज फ्रॉम इन द ओशन. हा जो प्रोटिस्टा आहे हा समुद्रात सापडतो. त्याला आपण म्हणतो डायॲटमस अर्थ सुद्धा म्हणतो. का म्हणतो, तर ह्याचा आकार आपण डायॲटमसचा स्ट्रक्चर बघितला तर इट इज अ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आणि ह्याच्यातला न्यूक्लियस हा वेल डेव्हलप नाहीये. तर ह्याचा जो आकार आहे इट इज अ सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर. डायॲटम कसा दिसतो आपल्याला, सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर. साबणाचं कुकर कसं असतं त्या पद्धतीने तो फिट होतो, अ सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर. मग ह्या सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर मध्ये त्याच्या आत मग आपल्याला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स दिसतात. म्हणजे सेल बॉन्ड जे ऑर्गेनेल्स आहेत त्यातला क्लोरोप्लास्ट हा फक्त त्याच्यात प्रेझेंट असतो. आता ह्या सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर मध्ये हा जो बाहेरचा सेल वॉल आहे बॉक्सच्या वरचा, तर इट इज मेड अप ऑफ सिलिका. तो कशाने बनलेला आहे, सिलिकाने. मी कशाचं सांगते, प्लांट लाईक प्रोटिस्टा. आय एम टेलिंग दिस कॅरेक्टर्स ऑफ प्लांट लाईक प्रोटिस्टा. एक्झाम्पल इज डायॲटम. This diatom it looks like a soap box like structure. The cell wall is made up of silica. Now this soap box like structure, this silica or it is going to kind of a shell. This shell fall off. हा जो वरचा कवच आहे हे निघून पडतो समुद्रामध्ये आणि त्याचा एक ढीग साठतो. It become deposited in the depth of the ocean and when it falls, that depth of the ocean is known as diatomous earth. त्याला काय म्हणतो आपण, diatomous earth. आणि ज्याला हा शेल्स पडून diatomous earth तयार होतो इट इज ग्रॅन्युलर इन फॉर्म. तो कसा स्ट्रक्चर असतो, ग्रॅन्युल सारखा असतो. फक्त बाहेरचा शेल आतलं नाही, बाहेरचा शेल हा ग्रॅन्युल सारखा असतो. सो इट इज युज्ड इन अ पॉलिशिंग.
पॉलिशिंग साठी वापरला जातो. अँड दिस अर्थ इज ऑल्सो इंडिकेटर ऑफ ऑइल. पॉलिश साठी वापरला जातो पहिला उपयोग. दुसरा, इट इज यूज्ड इन ए इंडिकेशन ऑफ ऑइल. जिथं जास्त आपल्याला हे शेल्स येते तिथं तेल हे जास्त प्रमाणात आपल्याला सापडणार असे त्याचे इंडिकेशन्स असतात. आता दुसरा आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. आता ॲनिमल लाईक प्रोटिस्टा हे आपण बघितलं तर ह्याला एक्झाम्पल येतं पॅरामोशियम, अमिबा. हे तुम्ही झुऑलॉजीत स्टडी करणार. पाटील मॅडमने तुम्हाला किंगडम ॲनिमलिया चालू केलेला आहे. त्यात प्रोटिस्टा येणार आहे. त्याच्यात तुम्ही अमिबा आणि पॅरामोशियमचं स्ट्रक्चर, जसं मी डायग्रामचं स्ट्रक्चर सांगितलं तसं अमिबा आणि पॅरामोशियमचं स्ट्रक्चर तिथं तुम्हाला डिटेलमध्ये होणार आहे. आता फंगस लाईक प्रोटिस्टा, बुरशी. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे स्लाईम मोल्ड. हा एक झुऑलॉजीचं एक्झाम्पल आहे. हे तुम्ही दोन्हीही गोष्टी झुऑलॉजीत बघणार आहात. आता हे झालं तर मी ह्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सांगितलं, ह्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता दुसरा भाग आहे, तिसरा भाग फंगस. आता हा फंगस आहे तर ह्या फंगसमध्ये सुद्धा न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड. इथं न्यूक्लियस आहे पण ते कसं आहे, युनिन्यूक्लिएट असेल काहीमध्ये मल्टी न्यूक्लिएट. न्यूक्लियस एक असतं, काही वेळेला एकापेक्षा जास्त असतात. सेल बोन्ड ऑर्गनेल्स इज प्रेझेंट. इथं तो प्रेझेंट आहे. आता ह्याच्यात किती डिव्हिजन झालेले आहेत ते आपण बघूया. तर दिस न्यूक्लियस फंगस इट इज डिवायडेड इंटू 4 टाइप्स. इथं काय म्हटलं, प्रेझेंट, न्यूक्लियस, वेल डेव्हलप्ड. काही ह्याच्यात डेव्हलप्ड असतात, काही ह्याच्यात नसतात. आता किती प्रकार सांगितले मी, 4 टाइप्स आहेत. बेसिस ऑन द स्पोर डेव्हलपमेंट. जे स्पोर्स जे तयार होतात त्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फर्स्ट इज फायकोमायसिटिस. दुसरा आहे एस्कोमायसिटिस. थर्ड बेसिडियोमायसिटिस. आणि फोर्थ आहे ड्यूटेरोमायसिटिस. हे 4 प्रकार आहेत. प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल आपण बघायचं आहे. आता किंगडम प्लांटी. आता इथेही न्यूक्लियस काय असणार आहे, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. सेल बॉन्ड ऑर्गनेल्स प्रेझेंट असतात. आता हा 2 ह्याच्यात डिवाइड झालेला आहे प्लांटी. दॅट इज क्रिप्टोगॅम आणि दुसरं फेनेरोगॅम. क्रिप्टोगॅम आणि फेनेरोगॅम. क्रिप्टोगॅम मीन्स नॉन फ्लॉवरिंग प्लांट आणि फेनेरोगॅम म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट. हा किंगडम प्लांटी आपण पुढच्या तिसरा तुमचा धडा आहे त्याच्यात डिटेलमध्ये बघणार आहोत. किंगडम ॲनिमलिया, त्याच्यात सुद्धा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे. सेल बॉन्ड ऑर्गनेल्स प्रेझेंट असतात सोडून क्लोरोप्लास्ट. आता ह्याच्या डिव्हिजन सुद्धा तुम्ही झुऑलॉजी सेक्शन मध्ये हे दोन्ही किंगडम वेगवेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. आता आपण काय बघणार आहोत, किंगडम फंजाई. हे 4 प्रकारमध्ये प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल्स बघणार आहोत. फायकोमायसिटिस. तर फायकोमायसिटिस आपण बघूया. फायकोमायसिटिसचं कॅरेक्टर आपण बघितले तर दिस कॅरेक्टर, हे कॅरेक्टर्स घ्यायच्या आधी आपण फंगसचे थोडेसे कॅरेक्टर्स बघूया. फंगस म्हणजे बुरशी. आता बुरशी आपण म्हटलं तर काही बुरशी आपल्याला उपयोगी असतात, काही बुरशी आपल्याला उपयोगी नसतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही चपाती घेता, ती खराब झाली कशी कळते, तर आपण चपाती किंवा भाकरी मोडली की त्याच्यात छोटीशी अशी तार येते, अशी छोटीशी तार येते. मग ही जी छोटीशी तार आहे ती आपण मायक्रोस्कोप खाली बघितली तर त्यात वेगवेगळे भाग दिसतात. आणि ज्या वेळेला हे असे वेगळे भाग दिसत असतात ह्या तारेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मायसेलियम. हा फिलामेंटस structure of a fungi is called as mycelium. On this mycelium there is a present
कॉल्ड एज हायफा. त्या मायसेलियमवर काय असतो? हायफा असतो. म्हणजे हा मायसेलियम, ह्या मायसेलियमवर काय असतात? ह्या मायसेलियमला आपण काय म्हणतो? हायफा. मग हा हायफा अशा मध्ये रेषा असतील तर त्याला आपण म्हणतो सेप्टेट. आणि ह्या सेप्टेट मध्ये इथं काय वेळेला एकच न्यूक्लियस असतो. म्हणून मी मगाशी न्यूक्लियस काय म्हटलं? युनि न्यूक्लिएट. एकच, युनि और मल्टी. एका आता इथं एक दाखवलं तर काही ह्याच्यात ह्या हायफाला दोन असतात, म्हणून मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर. म्हणून फंगस फिलामेंटस, फंजाई फिलामेंट is called as mycelium. On this mycelium, what is present? Hypha. This hypha, it consists of uninucleate or multinucleate structure. म्हणजे त्या तारेमध्ये एक न्यूक्लियस असू शकतो किंवा दोन्ही असू शकतात, युनिन्यूक्लियस किंवा मल्टीन्यूक्लियस स्ट्रक्चर. Now this mycelium, if you take the first part, that is, पण पहिला बघूया फायकोमायसिटिस. मग बुरशीचा आकार काढला, दोऱ्यासारखा जो भाग दिसतो तो आपण मोठा बघितला, त्या दोऱ्याला आपण म्हणतो मायसिलियम. त्या दोऱ्याच्या आत काहीतरी असणार आहे, मग त्याला काय म्हणतो आपण? हायफा. तो हायफा काय आहे? युनिन्यूक्लिएट किंवा मल्टीन्यूक्लिएट. समजा त्याला अशा रेषा मध्ये गॅप असतील त्या मायसिलियम मध्ये, तर त्याला आपण म्हणणार आहोत सेप्टेट. समजा हे नसेल, if it is absent, it is called as aseptate. आता त्याच पद्धतीने मग खालचे भाग त्या पद्धतीने डिवाइड झाले. पहिला आपण घेऊया फायकोमायसिटिस. काय घेऊया? फायकोमायसिटिस. This फायकोमायसिटिस, it is also called as algae fungi. त्याला आपण म्हणतो algae fungi. आणि ह्या फायकोमायसिटिस साठी एक्झाम्पल आपण बघणार आहोत म्युकर किंवा रायझोपस. काय म्हणणार? म्युकर किंवा रायझोपस. आता म्युकर बघितला तर दिस म्युकर इट इज ग्रोइंग ऑन द डेड अँड डिकेइंग पार्ट. हा कशा उगवतो? तर कुजलेल्या ह्याच्यावर. ब्रेडवर जास्त तुम्हाला बुरशी ही दिसते. ब्रेड बघितलेला आहे त्याच्यात तुम्हाला हिरव्या हिरव्या रंगाची बुरशी आलेली दिसते. तीच मायक्रोस्कोप खाली आपण बघितली तर ती आपल्याला हिरवी दिसते, म्हणून मी त्याला म्हटलेलं आहे अल्गी. बुरशी आहे म्हणून फंजाय. म्हणून आपण फायकोमायसिटिस इज ऑल्सो कॉल्ड एज अल्गल फंजाय and it is growing on dead and decaying part. कुजलेलं असेल त्याच्यावर सुद्धा बुरशी आपल्याला दिसते. and it is this structures are mostly grown on bread. Now हा वरचे कॅरेक्टर हे ऍड करून तुमचा हा फायकोमायसिटिस. दुसरा आहे एस्कोमायसिटिस. एस्कोमायसिटिस. Now this एस्कोमायसिटिस it is also called as, या एस्कोमायसिटिसला नाव आहे सॅक फंजाय. त्याला काय म्हणतो आपण? सॅक फंजाय. तर मी हा दोन सॅक फंजायचा अर्थ, आता दोन्ही फरक काय बघा, अल्गी आणि सॅक फंजाय मध्ये. आता म्युकर तुम्ही काढला तर हा तुमचा असा स्ट्रक्चर आहे. हा सेप्टेड आहे आणि खाली त्याला कलरलेस स्ट्रक्चर असतो विच इज कॉल्ड एज रायझोइडल. आता हा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती एक असा स्ट्रक्चर असतो आणि ह्याच्यावर असे स्पोर्स असतात. हा तुमचा झाला म्युकर. हा स्ट्रक्चर आहे तुमचा म्युकरचा, हिरवा दिसणारा, मायक्रोस्कोप खाली एवढा मोठा दिसतो. पण ज्याला सॅक फंजाय असतं त्यावेळेला ह्याच्यात काय बदल घडत असतो, तर हा तुमचा जो मायसिलियम स्ट्रक्चर आहे, हा तुमचा मायसिलियम किंवा तुम्ही हायफा म्हणतात, ह्याच्यामध्ये हा जो मधला ग्लोब्युलर स्ट्रक्चर आहे ह्याच्यावरती मला ह्या पद्धतीने आकार दिसतो. In this way you are going to observe the structures. Fruiting body, spores आहे.
मगाच्या आताच्या दोन्ही आकृतीत फरक आहे. हा तुम्हाला सेट लाईक स्ट्रक्चर दिसतो. दिस सेट लाईक स्ट्रक्चर. आता ही आकृती आहे एस्पॅरेजिलस किंवा पॅनिसिलियम. पॅनिसिलियम कशासाठी वापरलं जातं? अँटीबायोटिक म्हणून आपण त्याचा वापर केला जातो. म्हणजे बुरशी अशी नाही की ती आपण हार्मफुल आहे. ही बुरशी आली ब्रेडवर तर आपण खात नाही, पण ही बुरशी असेल तर आपण त्याचा वापर कशासाठी करतो? अँटीबायोटिक. आपल्याला काय दुखत असेल त्याच्यासाठी आपण अँटीबॉडीज घेतो. मग ती कशापासून तयार केलेली असते? तर एस्कोमायसिटिस मधनं. आता तिसरा प्रकार आहे बेसिडियोमायसिटिस. आता ह्याच्यात काय फरक आहे बेसिडियोमायसिटिस मध्ये? तर बेसिडियोमायसिटिस मधला एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आता ह्या बेसिडियोमायसिटिसला जसं ह्याला आपण अल्गिल फंजाय म्हटलंय, सेक फंजाय म्हटलंय, तसं ह्या बेसिडियोमायसिटिसला आपण म्हणणार आहोत क्लब फंजाय. काय म्हणतो? क्लब फंजाय. आणि ह्या क्लब फंजायचं एक्झाम्पल आहे मशरूम. मशरूम ज्याला तुम्ही काय म्हणता? अळंबी. आता ह्या अळंबीला बघायला गेला तर हे असे आत भाग असतात. आता ह्या मशरूम किंवा अळंबी ह्याला आपण भुईछत्री सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? भुईछत्री. कारण ह्याचा आकार असा असतो, छत्रीसारखा असतो. आता हा कशावर येतो? तर इट इज कमिंग ऑन डेड अँड डिकेइंग कंडिशन इन रेनी सीझन. ज्याला ओलसर असेल, पावसाळा असेल, त्यालाच आपल्याला ही छत्री दिसते. ही पण कुजलेल्या ह्याच्यावर येते. म्हणजे ह्याच्यात कुठलाही भाग असं नाही की ते तुम्ही चांगल्या वस्तूवर आलेलं बघितलं. सगळं कुजवल्याशिवाय कुठलीही बुरशी येत नाही. दिस इज अबाउट द मशरूम विच इज कॉल्ड एज क्लब फंजाय. आता बघा, पहिला नॉट युजफुल, सेकंड यूज्ड इन द अँटीबायोटिक, थर्ड इट इज यूज्ड एज अ फूड. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स द्यायचं म्हटलं तर 3 इकॉनॉमिक, म्हणजे इट इज युजफुल एज वेल एज हार्मफुल पण आहे. आता तिसरा आहे ड्यूटेरोमायसिटिस. नाउ दिस ड्यूटेरोमायसिटिस ह्याला आपण काय म्हणणार आहोत? दिस ड्यूटेरोमायसिटिस इट इज कॉल्ड एज इम्परफेक्ट फंगस. इम्परफेक्ट. नाउ दिस इम्परफेक्ट फंगाय म्हणजे तो धड अल्गी दाखवत नाही, धड फंजाई हे पण दाखवत नाही. कुठलेही कॅरेक्टर इम्परफेक्ट असतं. जसं तुम्ही एखादं उत्तर लिहिलं, सोपं उदाहरण घेऊया इम्परफेक्टचं. पुढं बसलेल्याचं थोडंसं लिहायचं, स्वतः आपलं लिहायचं, पलीकडचं लिहायचं, म्हणजे ते उत्तर काय असतं? अपूर्ण असतं, इम्परफेक्ट असतं. तशी ही गोष्ट सुद्धा काय कॅरेक्टर हे जे घेते, काय कॅरेक्टर हे जे घेते, त्यामुळे त्याला आपण म्हणतो इम्परफेक्ट फंगस. आणि त्याचं उदाहरण आहे लायकेन्स. इम्परफेक्ट लायकेन्स आपण वेगळंच घेणार आहोत. पूर्ण त्याच्यावर एक चॅप्टर तयार होतो 4 मार्काचा. तुम्हाला लायकेन्स विचारलं जातं. आणि हा लायकेन इट ऍक्ट ॲज अ इंडिकेटर फॉर पोल्युशन. समजा लायकेन जिथे येतील असं सांगितलं जातं की तिथं प्रदूषण खूप कमी असतं. हे तुमचं झालं 4 प्रकारचे फंगस. आता हा मगाशी सांगितलंय, परत बघणार ॲनिमेलिया, परत बघणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. फॉर द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू हॅव द नेक्स्ट टॉपिक दॅट इज लायकेन्स, व्हायरस आणि व्हायरल. पण त्याच्या आधी आपण घेऊया लायकेन्स. म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल फंगस लायकेनचं. आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग घ्यायचा आपण व्हायरस आणि व्हायरल. Thank you very much again.